हाय गाईज, हिअर इज युअर स्टार. तर मला एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. तर गेस वॉट, तुमच्याकडे जर तुमची एक बेस्ट फ्रेंड, फिमेल फ्रेंड और मेल फ्रेंड असेल की जी तुमची केअर करते, जी तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करते, लाईक लॉयल आहे तुमच्या बाबतीत, तुमच्यासोबत ट्रस्टेबल पर्सन आहे, तर अशा व्यक्तीला तुम्ही जपून ठेवलं पाहिजे. लाईफमध्ये असा एकतरी पर्सन पाहिजे, एकतरी व्यक्ती पाहिजे ज्याला म्हणजे आपण आपल्या सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो. लाईक एनिथिंग, म्हणजे हेल्प लागली कधी त्याला कॉल, किंवा बाहेर पडलं कधी त्याला कॉल, म्हणजे लाईक असं एकतरी पर्सन पाहिजे. की माझ्या आयुष्यात तसं काहीच नाही आहे की लाईक फ्रेंडशिप, लव नावाचं तर चॅप्टर नाहीच आहे माझ्या लाईफमध्ये, बट फ्रेंडशिपमध्ये पाहिजे असं कोणीतरी पाहिजे. लाईक तुमच्याकडे असेल तर तुम्ही जपून ठेवायला हवं तुमच्या मित्राला, तुमच्या मैत्रिणीला. की असतात खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मिस करतात. आता सपोज मी खूप अलोन राहते, की मला सगळ्यांसोबत मिक्स होता नाही येत. आता ही जी जेनझी जनरेशन आहे त्यासोबत तर मला मिक्सच होता येत नाही, आणि त्यात फ्रेंडशिप म्हणजे खूप लांबची गोष्ट आली, आणि रिलेशनचा तर विषयच नाही आहेत. तर खूप साऱ्या गोष्टी अशा मी पण मिस करते की नाही बाबा, मला पण पाहिजे असं लाईक फ्रेंड जो माझी पण केअर करेल किंवा ट्रस्टेबल असेल. बट तसं नाही आहे. तेवढा एक चॅप्टर नसल्यामुळे थोडंसं कधीतरी कुठेतरी वाईट वाटतं. बट स्टील माझ्या पॅरेंट्सनी मला कधी जाणवून नाही दिलं की बाई तू एकटी आहेस किंवा काही असेल काही नसेल. पण तरी फ्रेंड्स, असं बाकीच्यांचं पाहिलं ना फ्रेंडशिप वगैरे, की हा बाबा ह्याला मैत्रीण आहे, मित्र आहे, असं म्हणजे वेगळं वाटतं खूप. की आपल्याला का नाही आहे, म्हणजे त्यांना स्पीचलेस. बाय.